आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। नक्कीच काही ना काहीतरी गोड केलं असेल जेवायला, हो की नाही? धनंजय अहो, खरंच म्हणजे तुम्हाला एकदाही असं वाटत नाहीये का की सुंदरी अशी का वागत असेल म्हणून? नाही, मला मान्य आहे सायली सोबत जे काय झालं ते चुकीचं होतं, सुंदरी चुकीचं वागली, पण ती अशी का वागली? अहो, सुंदरी आपल्या घरात येणाऱ्या एका शत्रूला सुद्धा अतिथीसारखं वागवते, का वागली असेल का? आणि याचा अर्थ असा नाहीये की सायली खोटं बोलतीये, पण असं काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाहीये किंवा आपण बघू शकत नाहीये। धनंजय नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? मारहाण करणं सुंदरीचा स्वभाव नाहीये, कायद्याचं पालन करणारी मुलगी आहे ती, असं चुकीचं पाऊल उचलणारच नाही। पण ती हे सगळं का करत असेल? किंवा तिला कोणतरी हे करायला सांगत असेल, तिच्यावरती कोणतरी असा दबाव आणत असेल, कोणतरी जबरदस्ती करत असेल किंवा कोणतरी ब्लॅकमेल करत असेल तिला। तो कृष्णा तो गव्हर्नमेंट जॉबवर आहे, त्यांनी सुद्धा ही रिस्क घेतली, का घेतली असेल? अहो पण सुंदरीवर अशी जबरदस्ती कोण करेल, का दबाव आणेल? आई, अहो मला सोडवण्यासाठी सुद्धा सुंदरीवरती राजीनामाचा प्रेशर टाकण्यात आलंच होतं ना, आलं होतं ना? तसंच काहीतरी असेल हे। मला नाही वाटत असं काही असेल, नाही तर सुंदरीनं तुम्हाला सांगितलं असतं ना। बरोबर आहे, कारण तुम्हाला ना तिच्या बाजूने विचार करायचाच नाही आई। अरे अहो, काय झालंय तुम्हाला? ती मुलगी आपल्या घरात येणार म्हणून तुम्ही आनंदी होता, तुम्हाला ती आवडायची, आणि आज त्याच मुलीबद्दल तुम्हाला कडवटपणा आलाय का? ती आपल्या घरात येणार तर हे घर सुखाने आणि आनंदाने भरून जाणार होतं, आज ती जेलमध्ये आहे म्हणून तुम्हाला आनंद होतोय। आई, सायली आहे ना तुम्हाला आज आई म्हणते, पण सुंदरी तुम्हाला काय आई म्हणत आल्याने अजूनही म्हणते आई। आई, तुम्हाला एक माहिती आहे का, तुम्ही आईसारखे वागत नाही आहात। आणि आई, तुम्हाला नसेल विश्वास तिच्यावर, पण मला आहे। मला माहिती आहे सुंदरी निर्दोष आहे आणि तिच्यासाठी मी सगळे पुरावे शोधायला तयार आहे। खरंच चुकलंच माझं।